ज्या ऐरोली संघाने मात्र कुठल्या होत्या त्या सर्वोच्च धावसंख्या आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या। त्याचबरोबर कमी बॉलमध्ये 40 धावा पूर्ण करणारा व्हीबीपी पनवेल संघाला सुद्धा आपण पाहिलं की त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने 2.1 चेंडूमध्ये तो सामना संपून टाकला। आणि असे बरेचसे रेकॉर्ड्स आजच्या दिवसामध्ये पाहिले, अजून रेकॉर्ड सुद्धा होण्याचे बाकी आहेत। पुढचा बॉल ऑफ साइडला सरळ दिली हातामध्ये, कव्हर मध्ये मिळालेली ही झेल आणि विकेट जाते मैदानाच्या बाहेर। अभय बाद होतोय, प्रणय घरत बाद झाला 0 या धावसंख्येवर। नरेश टोमरेला मिळालेली पहिली सफलता प्रणयच्या स्वरूपामध्ये। प्रणयला जास्त काही करता आलं नाही, प्रणयला खेळपट्टीवर टिकणं फार गरजेचं होतं, कारण 5 षटकाचा सामना आहे रोशन सर। आणि अशा पद्धतीने पहिल्या 2 ओव्हरमध्ये तुम्ही थांबून संघाला धावा आणून देणं फार कर्तव्य असतं, म्हणून तुम्ही सलामीला येतात। परंतु पहिल्याच ओव्हरला जर तुम्ही विकेट फेकतात तर इथे सुरुवात ही जी तुमची असते ती खराब होते, आणि इथे सुरुवात खराब होताना पाहायला मिळते ती पालघर 40+ संघाची। नरेश टोमरेला मिळालेली पहिली सफलता। नवीन बॅट्समन मैदानामध्ये दाखल होते जलेश शेख, जो नवीन फलंदाज आहे तो मैदानामध्ये दाखल झाला। चांगलं क्षेत्ररक्षण रायगड टीम कडनं। पनवेल, उरण, खालापूर, कर्जत मधील तालुक्यामधील खेळाडू एकवटलेत आज रायगड टीम मध्ये। चांगला बॉल नरेश टोमरे याचा डॉट बॉलच्या साइडने स्कोर तिथंच थांबतोय। एकच धावसंख्या धावफलकावर लागली। चांगली गोलंदाजी नरेश टोमरे कडनं चालू आहे, परंतु या दोन्ही बॅट्समन राज असेल किंवा जयलेश असेल, दोन्ही चांगल्या फलंदाजांना आता संघाला सावरण्याची गरज आहे। आखूड टप्प्याचा चेंडू, चेंडूला फिरकावलं, चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या पलीकडे। हा येतोय या इनिंग मधला पहिला षटकार। शॉर्टप्लेनचा चेंडू होता, चेंडूवर मारलेला फटका तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर रिप्लाय मध्ये। चांगलं टायमिंग केलं बॅट्समनने आणि 6 धावा आपल्या संघासाठी जमवल्या। 7 धावा धावफलकावर लागल्या त्या टीमच्या। सुरुवात चांगली करतोय आता जयलेश, कारण त्याला माहिती आहे पहिली विकेट प्रणयची गेली आणि तिथून सावरावं लागेल आपल्या टीमला। चांगला बॉल, तेवढा चांगला फटका, चेंडूला लॉग ऑफ क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षण चेंडूच्या खाली। नरेश टोमरेला अजून एक विकेट मिळते। 2 गडी बाद केलेत आपल्या ओव्हर मध्ये आणि फलंदाज बाद होतोय तो जयलेश। दोन बाद 7 अशी अवस्था पालघर संघाची मात्र झाली। आणि सुरुवात कशी हो, परंतु शेवट चांगला झाला पाहिजे। 5 ओव्हरची मॅच मध्ये तुम्हाला टिकून खेळणं फार गरजेचं असतं, संयम राखणं गरजेचं असतं, कारण 2 ओव्हर तुमच्याकडे पॉवर प्लेचे असतात आणि त्या 2 ओव्हर मध्ये बरेचसे फलंदाज धावा कुटण्यासाठी माहीर असतात। आणि अशा पद्धतीने जर तुम्ही विकेट जर फेकत असेल तर संघाला तुम्ही अडचणीत मात्र ठोकतात। परंतु इथे सांभाळून खेळावं लागेल। 2 विकेट पहिल्याच ओव्हरमध्ये गेलेत। नरेश टोमरेला मिळालेली 2 सफलता तुम्ही पाहू शकता। लॉग ऑफ क्षेत्रामध्ये अगदी चांगला झेल पकडला गेला आणि 2 बाद 7 अशी अवस्था पालघर 40+ संघाची। चांगला बॉल कट केलाय, चेंडू जातो शॉर्ट टर्मन क्षेत्रामधून गोळीच्या वेगाने। हा येतोय चौकार आणि या चौकाराच्या साहाय्याने पहिल्या षटकाचा खेळ संपतोय आणि पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या 11 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। अकरा धावा 2 गडी बाद झालेत। राजकुमारने शेवटच्या बॉलवर मारलेला चौकार, त्यामुळे ऊर्जा मिळाली पालघर 40+ संघाला। नवीन गोलंदाज सज्ज होतोय रायगड टीम कडनं। महेंद्र सज्ज होणार गोलंदाजी मार्कवर। पॉवर प्ले क्रमांक 2। 40+ ची आजच्या दिवसामधले मॅचेस आपण पाहतोय।
एकीकडे बेडकळला रायगड प्रीमियर लीग 40+ आपल्याला पाहायला मिळते. सगळे रायगड जिल्ह्यामधले खेळाडू एकवटलेत बेडकळच्या मैदानावर आणि क्रिकेट आता वाढलंय. रोशन सर, क्रिकेट भरपूर आता वाढताना आपल्याला पाहायला मिळतं. जेव्हा व्यावसायिक क्रिकेट चालू झाला, व्यावसायिक क्रिकेटमध्ये एवढं काही आपल्याला पाहायला मिळलं नव्हतं रोशन सर, परंतु ज्यापासून ग्रामीण क्रिकेट चालू झालं त्यापासून नवीन नवीन खेळाडू आपल्याला पाहायला मिळले. त्यानंतर प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळाली. प्रत्येक गावाची प्रीमियर लीग होऊ लागली, पंचायतची प्रीमियर लीग होऊ लागली, तालुक्यांची प्रीमियर लीग, जिल्ह्यांची प्रीमियर लीग आपल्याला व्हायला लागली आणि त्यामुळे आपल्याला नवीन नवीन खेळाडू नेहमीच पाहायला मिळतात. आणि आता 40+ जे गावाचे आधार होते, जे गावाचे आधारस्तंभ, ज्यांनी गावाला पुढे नेण्याचं काम पहिल्या क्रिकेटमध्ये केलंय, ज्यांनी पाया रचून दिला प्रत्येक गावाला, ते खेळाडू आता आपल्याला या मैदानावर दिसतात की ज्यांनी गावासाठी क्रिकेट खेळलं, आपल्या ट्रॉफीसाठी क्रिकेट खेळलं, ते खेळाडू आता आपल्याला मैदानात दिसत आहेत. महेंद्र गोलंदाजी मार्कवर आहे. 11 धावा, 2 गडी बाद झालेत, अशी अवस्था आहे पालघर 40+ संघाची. संमिश्र यश आहे, कारण 11 धावा सुद्धा आल्यात, विकेट 2 सुद्धा गेल्यात, परंतु जी सरासरी पाहिजे प्रत्येक टीमला ती सरासरी मात्र आता चांगली आहे. रिव्हर्सिपचा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता महेंद्रचा. हा बॉल अगदी गतिमान बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉलचा खेळ मात्र इथं संपतोय. धावसंख्या 11 वर आहे. आरिफ स्ट्राईक एंडला आहे. 4थ्या क्रमांकाचा बॅट्समन. राजकुमार नॉन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही चांगले बॅट्समन आहेत, परंतु धावा वाढवण्याची गरज आहे. चांगला बॉल यावेळेस पडल्यानंतर शरीराचा वेध घेणारा हा चेंडू. डॉट बॉलचा खेळ इथं संपतोय. महेंद्रची जादुई गोलंदाजी आपल्याला रोशन सर पाहायला मिळते. अगदी टप्पा चांगला वापरतोय. पहिला बॉल त्यांनी फुलर लेनचा टाकला होता, त्यानंतर आता आखूड टप्प्याचा थोडासा बॉल शरीराचा वेध घेतला होता चेंडूने आणि 2 बॉल इथं संपले. दोन्ही बॉलवर धावा आल्या नाहीत आणि 11 धावसंख्येवर जे समीकरण आहे ते थांबलंय. यावेळेस चांगला फटका, चेंडूला फेकून दिलं सीमारेषेच्या बाहेर. 6 धावसंख्येसाठी. दोन बॉल डॉट गेल्यानंतर अगदी प्रॉपर टायमिंगवर मारलेला हा षटकार येतोय. षटकाराच्या मदतीने धावसंख्या पोहोचली ती 17 या अंकावर आणि असेच फटके येणं गरजेचे पालघर 40+ संघाकडनं. आरिफ विचार करत असेल 2 बॉल माझ्याकडनं गेले वाया, परंतु तिसऱ्या बॉलवर काही करून मला मोठा फटका मारावा लागेल आणि तेच काम त्यांनी केलं. अजून एक चांगला स्ट्रोक, परंतु ऊर्जा कमी मिळते. कॅच होण्याची संधी. 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून हा चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे चौकारासाठी. असं वाटलं होतं दोन्ही क्षेत्ररक्षकांना किंवा एक क्षेत्ररक्षक, कुठलाही तरी एक क्षेत्ररक्षक हे झेल पकडण्याचा प्रयत्न करेल, परंतु 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून जसं सुईतून धागा निघतो तसा बॉल या 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून निघाला आणि 4 धावा मिळतात. या 4 धावसंख्येच्या मदतीने धाव फलकावर बदल झाला. 21 धावा. पंचाकडे मोठी दाद मागितली जाते, परंतु पंचांनी सांगितलं की नट आउट आहे, परंतु डॉट बॉल. वेग बघा किती गोलंदाजा चांगला आहे. कमबॅक केलं. षटकार चौकार आल्यानंतर 5वा बॉल त्यांनी डॉट टाकला आणि समीकरण तिथं थांबलंय ते 21 वर. पुढे मारण्याचा प्रयत्न होता, परंतु डॉट बॉल येतोय. 2 ओव्हरचा खेळ संपला. 21 धावा म्हणजे 10.50 च्या सरासरीने पालघर 40+ संघ 21 धावसंख्येवर पोहोचलाय. 2 गडी बाद त्यांनी गमावलेत पहिल्या षटकामध्ये. या षटकामध्ये धावा आल्यात त्या 10 आणि पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात त्या 11. टोटल 21 धावा धावफलकावर. कर्णधारांनी पुनश्च नरेश टोमरेच्या खांद्यावर जबाबदारी मात्र दिली, कारण त्यांना माहिती आहे पहिल्या षटकामध्ये त्यांनी 2 विकेट मिळवल्या. सलामीला आलेला प्रणय आणि तिसऱ्या क्रमांकावर आलेला जयलेश याला बाद करण्यामध्ये त्याला यश मिळालं, परंतु आरिफ आणि राजकुमार हे 2 खेळाडू मात्र अजून मैदानात आहे. आरिफ चांगली बॅटिंग करतोय. आरिफला
प्रत्येक बॉल फुटबॉल सारखा दिसतोय आणि त्यामुळे तो स्ट्राईक घेण्यासाठी मग्न असेल, परंतु राजकुमारला पण सुद्धा स्वतःचे हात खुल्ले करावे लागतील, रन वाढवावे लागतील, तरच जो मनात असलेला टार्गेट आहे तो टार्गेट पूर्ण करण्यासाठी प्रयत्न होईल. नरेश टोंबरे लेफ्ट हँड गोलंदाज निसर्गाने दिलेली देणगी म्हणून डावखोरे गोलंदाजांना ओळख आहे. शॉर्ट प्लेनचा बॉल यावेळेस ऑन साइडला, एक धाव पूर्ण, दुसरे धाव सुद्धा पूर्ण होते आणि या 2 धाव संख्येच्या मदतीने 23 धावा दाखवायला लागल्यात. असं वाटलं होतं की कॅच होईल, कारण एक हाताने ट्राय करण्याचा प्रयत्न करण्याचे प्रयत्न चालू होते आणि प्रयत्न फार महत्वाचे असतात क्रिकेटमध्ये. आज आपण जर पाहिलं रोशन सर की 40+ असं वाटतच नाही, कारण जी ऊर्जा होती 19-30 वर्षाची ती ऊर्जा दाखवून दिली प्रत्येक खेळाडूने. हवेत बॉल आहे, भरपूर उंचीवर आहे, चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या पलीकडे, हा येतोय ब्रँडेड षटकार. राजकुमार राज्य करण्यासाठी आता सज्ज झालाय. नरेशची लेंथ तोडण्यासाठी प्रयत्न करतोय राजकुमार, कारण जर लेंथ मध्ये एखादा बॉलर आला तर तो आपल्याला हात खुल्ले करून देणार नाही, हे माहिती आहे प्रत्येक फलंदाजाला. आणि या गोलंदाजावर आक्रमकता दाखवताना राजकुमार. धावसंख्या पोहोचली 29, 29 धावा धावफलकावर. हवेत बॉल, मिस टायमिंग फटका, क्षेत्ररक्षक जज करतोय चेंडूला आणि शेवटच्या क्षणी चेंडूला पकडण्यात यश आलं. नरेश टोंबरेला आपल्या कोट्यामध्ये मिळालेली 3री सफलता आणि बाद होणारा फलंदाज आहे तो राजकुमार. नवीन बॅट्समन मैदानामध्ये किरण दाखल होतोय. 3 गडी बाद, धावसंख्या आहे ती 29, 29 धावा दाखवायला आहे. आणि ज्या 3 विकेट गेल्या त्या 3ही विकेट नरेश टोंबरे या गोलंदाजाने घेतल्यात. मागची झेल पकडली ती महेंद्र या खेळाडूने ती झेल पकडली, चांगले सुरेख झेल पकडली, कारण बॉल जेव्हा वरती गेला होता त्यानंतर खाली येताना बॉलची दिशा बदलत होती, सारखी बदलत होती हवेमुळे, आणि त्यामुळे त्यावेळेस त्यांनी चांगल्या प्रकारे जज केलं. ऑन साइडला मारलेला महेंद्रच्या बाजूने गेला हा चेंडू 4 धावे करता आणि या 4 धाव संख्येच्या मदतीने 33 धावा दाखवायला लागल्यात. आरिफ मैदानामध्ये आता चांगल्या प्रकारे खेळतोय, संघाला धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न करताना आपल्याला दिसतोय. अशीच फलंदाजी झाली पाहिजे. सुरुवात कशी होते ह्याला फार महत्व असतं. शेवटी धावा प्रत्येक फलंदाज येतो, कारण जेव्हा तुम्ही सुरुवात चांगली करताना तेव्हा मागे येणारे फलंदाज सुद्धा चांगले खेळतात. समोरचा चांगला पाहिजे, सुरुवात चांगली पाहिजे, पाया चांगला पाहिजे असतो आणि तो पाया प्रत्येक टीमला चांगला पाहिजे असतो. यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, पायाचा वेध घेतला चेंडूने. डॉट बॉल जरूर येतोय. या डॉट बॉलच्या साहाय्याने लेग बाईच्या स्वरूपामध्ये ही मिळालेली 1 धाव आणि या 1 धाव संख्येच्या मदतीने 34 धावा धावफलकावर लागतात. स्कोर चांगला आहे, अगदी फायटिंग स्कोर तयार करण्यासाठी पालघर 40+ संघ लढतोय. यावेळेस सरळ खेळला चेंडूला सीमारेषेच्या पलीकडे, अजून एक मोठा स्ट्रोक, षटकार, आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या पोहोचली ती 40 या अंकावर. तीन षटकाचा खेळ संपला, 40 धावा धावफलकावर लागल्यात आणि षटकाराने अकाउंट खोलतोय किरण हा फलंदाज. नरेशनी संघी कोटेमधलं दुसरं षटक टाकलं, त्यामध्ये 1 विकेट जरूर मिळवली, परंतु महागडे षटक त्याचं पडलं. या षटकामध्ये आल्या त्या तब्बल 19 धावा. 2 षटकाचा त्यांनी स्पेल आपला टाकला, त्या 2 षटकामध्ये त्यांनी धावा दिल्या त्या 30 आणि 3 गडी बाद करण्यामध्ये त्याला यश आलंय.
नवीन गोलंदाज सूर्यकांत गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. चौथी ओव्हर त्याच्याकडे दिले कॅप्टनने. समोर आहे आरिफचा वन फुलटॉस बॉल, तेवढाच लांबचा फटका. चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या पलीकडे षटकारासाठी. आरिफ इथे खूप चांगल्या प्रकारे बॅटिंग करतोय आणि आरिफ सारख्या फलंदाज जर तुम्ही फुलटॉस बॉल दिला तर चेंडू तो सीमारेषेच्या पलीकडेच धाडणार आणि ते दाखवून दिलं. पहिल्याच बॉलवर त्यांनी षटकार ठोकला आणि षटकाराच्या मदतीने 46 धावा धावफलकावर लागल्यात. आज भन्नाट बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक जण आपला चांगला आणि उत्तम खेळ दाखवताना मैदानामध्ये. पुढचा बॉल असून एक चांगला स्ट्रोक. चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा षटकार आणि या षटकाराच्या मदतीने स्कोर बोर्डवर लागले त्या 52 धावा. 50 धावा कंप्लीट करतो आपल्या स्कोर बोर्डवर पालघर 40+ संघ. 52 धावा. आरिफ खेळतोय आपल्या वैयक्तिक 10 बॉल मध्ये 26 धावसंख्येवर. आणि अजून एक तिसरा षटकार आरिफच्या बॅटिंग मधून आलेला A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. सलग 3 षटकार ठोकतोय आरिफ हा फलंदाज आणि वैयक्तिक आपल्या 32 धावसंख्येवर तो खेळतोय आणि संघाची धावसंख्या पोहोचवली ती तब्बल 58 धावसंख्येवर. रोशन सर, सुरुवात 2 विकेटनी झाली होती. पहिल्या षटकामध्ये 2 विकेट 11 धावा असं वाटलं होतं. पारगल 40+ संघ थोडासा मागे पडतो का काय, परंतु आरिफचं जे वादळ ते मैदानात गोंगवतोय त्याला थांबवणं गरजेचं असेल. यावेळेस प्रयत्नाला अपयश आणि चौकार येतोय आरिफच्या बॅटीमधून आणि या 4 धावसंख्येच्या मदतीने धावफलकामध्ये बदल होतोय. 62 धावा. क्षेत्ररक्षकांनी सुरुवात केली होती की चेंडू मला वाटतं आडवेल, परंतु शेवटच्या क्षणी त्यांनी स्वतःला सावरला आणि 4 धावा आरिफला मिळतात. आरिफ खूप चांगली बॅटिंग करतोय मैदानामध्ये. चांगले स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळले त्याच्या बॅटिंग मधून. अगदी स्क्वेअर लेग मध्ये मारलेले फटके, त्यानंतर रिव्हर्स स्टिपचा एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला. 4ही बाजू चांगल्या पद्धतीने तो खेळलाय. कव्हर असेल, एक्स्ट्रा कव्हर असेल, फाईन लेग आहे, स्क्वेअर लेग आहे, चांगले बाजू त्यांनी मांडल्या. अजून एक चांगला स्ट्रोक. चेंडू सरळ जातोय आउट ऑफ द पार्क. बिग 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 सिक्सर. षटकाराच्या मदतीने 68 धावा धावफलकावर लागल्या आणि आरिफ पोहोचला आपल्या वैयक्तिक 13 चेंडू मध्ये 42 या धावसंख्येवर. वैयक्तिक 42 धावसंख्येवर आरिफ खेळतोय. बघा, गोलंदाजांनी आपली लेंथ बदलली पाहिजे, गोलंदाजांनी टप्पे बदलले पाहिजेत, त्याचबरोबर फलंदाजी मुवमेंट बघितली पाहिजे, तशी गोलंदाजी केली पाहिजे. परंतु या गोलंदाजावर आक्रमक करताना आरिफ हा फलंदाज रिव्हर्सिव उजव्या हाताने बघितलं, आता डाव्या हातातून सुद्धा तुम्ही फटके बघा आणि हा चौकार येतोय आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या पोहोचली 72. 72 धावा धावफलकावर. आरिफ 14 बॉल मध्ये 46 धावसंख्येवर खेळतोय. 4 धावा अर्धशतकापासून दूर असेल हा फलंदाज आणि आता जर 4 धावा जर आल्या तर आजच्या दिवसामध्ये पहिला अर्धशतक रोशन सर आपल्याला पाहायला मिळेल. चार षटकाच्या समाप्तीनंतर 72 72 धावा धावफलकावर लागल्यात आणि शेवटचा ओव्हर विलासकडे दिले. बॅटीला स्पर्श, चेंडू सरळ जातोय लॉंग स्टॉप क्षेत्रामध्ये. या अजून 4 धावा वाढतायत आणि या 4 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या पोहोचली 76. 76 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये.
चौथ्या ओव्हरमध्ये सर्वात मागणं षटक पडलं. 32 धावा त्या ओव्हरमध्ये आल्या. जिथे 40 होत्या तिथून 72 धावा झाल्या, म्हणजे 32 धावा चौथ्या ओव्हरमध्ये आम्हाला पाहायला मिळाल्या आणि संघाची धावसंख्या आता पोहोचली आहे 76 वर. वाईट बॉल, खराब चेंडू, अतिरिक्त धाव जरूर मिळेल. सत्याहत्तर धावा धावफलकावर. ऑन साइडला मारलेला फटका, बाळा धर्वे चेंडूच्या खाली येत आहेत. एकच धाव मात्र मिळेल आणि या एक धावसंख्येच्या मदतीने 78 धावा धावफलकावर लागले. टार्गेट फार मोठं झालंय आणि 46 धावसंख्येवर आरिफ आहे. चांगला स्ट्रोक, चेंडू, वन बाउंस चौकार आणि पहिलं अर्धशतक आजच्या दिवसामधलं आरिफच्या बॅटिंग मधून येतोय. अभिनंदन असेल आरिफचं की 50 धावा त्यांनी पूर्ण केल्यात आपल्या खेळीमध्ये आणि धावसंख्या पोहोचवली आपल्या टीमची ती 82 वर. 15 चेंडू मध्ये 50 धावा त्यांनी केल्या आपल्या टीमसाठी. अजून एक चांगला स्ट्रोक, ब्रँडेड हा फटका येतोय. षटकार अगदी कुठेही त्याला चेंडू टाका, तो चेंडू बाहेरच फेकतोय आणि अगदी आपण म्हणतो ना की तापलेला तवा सारखा तो खेळतोय आता मैदानामध्ये. कुठेही तुम्ही चेंडू टाका त्याला फुटबॉल सारखाच दिसणार बॉल आणि षटकाराच्या मदतीने धावसंख्या पोहोचवली आहे आपली टीमची 88 धावा आणि या स्पर्धेचं उच्चांक आहे तो 90 धावसंख्येचा. डॉट बॉल येतोय. एक चेंडूचा खेळ बाकी आहे, परंतु या स्पर्धेचा रोशन सर आम्हाला सांगतात की 90 धावा हे सर्वोच्च धावसंख्या या स्पर्धेची आहे आणि सांगली टीमने ती धाव गती मात्र नोंदवली होती. परंतु आता चान्स आहे या संघाला सुद्धा, कारण 88 धावा त्यांच्याकडे झालेल्या आहेत आणि शेवटच्या बॉलवर किती धावा येतात आणि हाही चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे षटकारासाठी. षटकाराच्या मदतीने आजच्या दिवस नाही तर या स्पर्धेमधली सर्वोच्च धावसंख्या उभारणारा संघ जर कोण असेल तर पालघर पोटी प्लस संघाचं पहिलं नाव येईल, कारण धावसंख्या त्यांनी नोंदवली आहे ती 94 धावा 30 चेंडू मध्ये आणि एकटा लढलाय तो आरिफ हा फलंदाज. 62 धावसंख्येची खेळी, मॅरेथॉन खेळी करून परततोय. नॉट आउट राहिला आणि चांगली बॅटिंग आपल्या संघासाठी केली. म्हणजे संकटात असलेल्या संघाला बाहेर काढण्याचं काम संकटमोचक म्हणून जर कोणाला पाहिलं जाईल तर आरिफचं पहिलं नाव घेतलं जाईल. 62 धावसंख्येची मॅरेथॉन खेळी केली आणि संघाला 94 धावसंख्येपर्यंत नेलं. 95 धावसंख्येचं टार्गेट आहे ते रायगड संघासमोर, परंतु या 95 धावा कशा होणार, कशा पद्धतीने होणार, कारण पहिल्या सत्रामध्ये षटकार चौकार आम्ही पाहिलेत, तसेच षटकार चौकार मारण्यासाठी रायगड संघ सुद्धा सज्ज आहे हे सांगण्यासाठी आपण जाऊया रोशन पाटील सरांकडे. सेकंड राऊंड मधला दुसरी मॅच असणारे ती रुची अभय राजे चा कॅप्टन आपण आमच्या मंचावर येऊन बसायचं. हॅलो. तर स्पर्धेतला उच्चांक या टीमने गाठला ज्यामध्ये राजकुमारनं 5 चेंडूमध्ये 13 धावांचं योगदान दिलं आणि प्रणय 0 धावांमध्ये बाद झाला होता. त्यानंतर जलीश शेख ज्याने 3 चेंडूमध्ये 6 धावांचं योगदान आणि आरिफ आणि किरणमध्ये एक मोठी भागीदारी ज्यामध्ये 18 चेंडूमध्ये 62 धावा, 7 उत्तुंग षटकार आणि 5 चौकारच्या मदतीने त्याने मात्र 62 धावा केल्या आणि किरणनं 3 चेंडूमध्ये 11 धावांचं योगदान आपल्या टीमला दिलं. तर गोलंदाज आपण पाहिला खरं तर सूर्यकांत ज्याने 32 धावा दिल्या आणि ज्यामध्ये लास्ट ओव्हर विलासनं फेकला, त्याने देखील 22 धावा खर्च केल्या. पहिल्या षटकामध्ये नरेशनं 2 स्पेल टाकले ज्यामध्ये त्यांनी 29 धावा खर्च केल्या होत्या. 3 विकेट त्याने पटकावले आणि महेंद्र देखील चांगलं षटक हाताळलं 10 धावांचं. परंतु शेवटच्या 2 षटकामध्ये आपण पाहिलं जवळजवळ 50+ धावा 12 चेंडूमध्ये खर्च केल्या उरण रायगड पनवेल टीमनं. हॅलो. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा मी किंजल ट्रॉफी आणि आदर्श चषक 2021 या स्पर्धेमध्ये हार्दिक असं स्वागत करतोय. खूप चांगली संकल्पना 40+ हे सर्व संघ तुम्ही इथे खेळताना पाहताय.
आणि या मॅच मध्ये एक भलं मोठं टार्गेट त्यांना खऱ्या अर्थानं उरण पनवेल रायगड टीमला अचीव करायचं आहे. काहीच अशक्य नाहीये. जे गेलं ते सोडून द्या, जे आहे त्याच्यावर विचार करा आणि जे घडवायचं आहे त्यावर विश्वास ठेवा. तुम्ही या धावांचा पाठलाग देखील करू शकता. तुम्हाला त्या विश्वासानं मैदानामध्ये उतरावं लागेल. संघर्ष तुम्हाला करावा लागेल. या सामन्यामध्ये 95 धावांचं एक मोठं टार्गेट, आस्किंग रन रेट खूप मोठा आहे. त्यामुळे सुरुवातीपासून अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल पनवेल उरण रायगड टीमला. 19 धावांचा प्रतिषटक आस्किंग रन रेट आहे. खूप मोठं टार्गेट 95 धावांचं. ज्या टीमनं पालघर 40+11 संघानं प्रथम फलंदाजी करत असताना या मैदानावरती मात्र एक उच्चांक गाठला. 94 धावा केल्या. स्पर्धेचा सर्वोच्च धावसंख्येचा उच्चांक या टीमने गाठला 40+चा पालघर संघ. सलामीवीर जोडी उरण पनवेल रायगड 40+ टीमची. स्ट्रायकिंग एंडवरती खेळाडू आहे तो म्हणजे बाला धानवे आणि दुसऱ्या बाजूने तुम्ही बाद आहे रमाकांत. बाळा धानवे हा खऱ्या अर्थानं कर्जत तालुक्यातील एक नामवंत खेळाडू आहे. आमचे समालोचक मित्र देखील त्याच विभागातून बिलॉंग करतात, मयुरेश कदम. आणि दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्रायकिंग एंडवरती तुम्ही पाहता खेळाडू आहे तो म्हणजे रमाकांत. तर दोन्ही टीमला शुभेच्छा. 95 धावांचा पाठलाग मैदानामध्ये करायचा आणि प्रतिषटक जो आस्किंग रन आहे तो म्हणजे 19.00. म्हणजे प्रत्येक षटकामागे तुम्हाला 2 मोठे फटके घ्यावे लागतील. सरासरीने तुम्ही जर का कॅल्क्युलेशन नुसार बॅटिंग करत प्रत्येक षटकामागे पुढे गेलात, एखादं मोठं षटक आलं 25-30 धावांचं, तर या धावांचा पाठलाग देखील होऊ शकतं. अभयरीची कल्याण 40+ टीमला विनंती, आपण देखील यावं संघनायकाने आमच्या मंचावरती. आपण लगेच विनर टीम सोबत पुढचा सामना खेळणार आहोत. तर आपणास विनंती, आपण देखील इथे रिपोर्टिंग करा. मॅचला सुरुवात आरिफ नावाचं वादळ मैदानामध्ये आलं, ज्याने 18 चेंडूमध्ये 62 धावा केल्या. विस्फोटक इनिंग त्याने साकारली. चांगले फटके आपण पाहिले त्याच्या स्क्वेअर लेग मध्ये. ज्या पद्धतीने तो खेळतो त्याचा स्टान्स तुम्ही पाहिला असेल. गोलंदाज तयार. बॉलर नेम. पहिलाच बॉल बाळा धानवेसाठी होता आणि पहिला चेंडू निर्धाव फेकलाय. 12वा प्लेयर या आपण निरंजन हा गोलंदाज पहिलं षटक हाताळतोय आणि त्याने पहिला चेंडू निर्धाव फेकलाय. समोर बाळा धानवे हा खेळाडू. खूप महत्वपूर्ण सामना आहे. तर पंचांनी या बॉलला डेड घोषित केलंय. मृत चेंडू पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅक मध्ये सज्ज होतं. निरंजन हा खेळाडू. 0 धावा आहे धावफलकावरती. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. बाला धानवेसाठी हा फटका तुम्ही पाहताय बिगिट करायचा होता आणि समोरच्या दिशेने मात्र बॉल गेलाय. एक क्विक सिंगल पूर्ण केली दोन्ही खेळाडूंनी. या सिंगलने मात्र अकाउंट ओपन झालंय उरण पनवेल रायगड 40+ संघाचं. या संघाला मात्र धावा करायच्या 95. 5 षटकामध्ये मोठं टार्गेट आहे आणि या टार्गेटकडे त्यांना आता वाटचाल करायची आहे. निरंजन लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. तुम्ही पाहताय आमच्या नवीन पनवेल एंड कडून गोलंदाजी मार्कवती. पुन्हा एकदा रमाकांतसाठी हा बॉल टप्पा पाडण्याचं वळण घेतो आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. 2 षटकानंतर असं वाटलं होतं कदाचित हा सामना देखील लो स्कोरिंग पाहायला मिळतो की काय, परंतु आरिफ जो आला मधल्या फळीमध्ये त्याने केलेलं आक्रमण आणि त्यानंतर मात्र या स्पर्धेतला उच्चांक दावा. पुन्हा एकदा लोअर फुलटॉस बॉल यष्टीरक्षकाच्या पायाला आदळला आणि त्यानंतर मात्र अजून एक निर्धाव चेंडू. थोडंसं बॉडी लँग्वेज तुम्ही पाहिला उरण पनवेल रायगड 40+ संघाची तर थोडीशी डळमळीत झाली, कारण मोठ्या धावांचा त्यांना पाठलाग करायचा आहे. सकाळचं सत्र गाजवलं आपण पाहिलं व्हीबीपी पनवेल टीमनं आणि त्यानंतर मात्र मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं अभयरीची कल्याण 40+ संघानं तो सामना जिंकलाय आणि इथून विजेता संघ असेल त्यांच्यामध्ये नेक्स्ट मॅच असेल दुसऱ्या फेरीमधला शेवटचा सामना. अजून एक चांगला चेंडू. खूप चांगल्या पद्धतीची गुणवत्ता मात्र मैदानामध्ये दाखवतोय बॉलर निरंजन. चांगली गोलंदाजी करत असताना आपल्या टीमसाठी जेव्हा तुमच्या पहिल्या इनिंगमध्ये धावा जास्त होतात तेव्हा तुमच्या गोलंदाजांना देखील एक वेगळा कॉन्फिडन्स येतो आणि तेच तुम्ही पाहता या ठिकाणी निरंजनच्या बॉडी लँग्वेज मध्ये. आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी करत असताना आपल्या टीमसाठी टीट फॉर टॅट. जशाच प्रत्युत्तर या ठिकाणी रमाकांत आणि बाळा धानवे या दोन्ही खेळाडू द्यावा लागेल, कारण तुम्हाला एक मोठं टार्गेट अचीव करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला इथे आक्रमण करणं खूप गरजेचं आहे. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर
फक्त 2 धावा आजच्या दिवसातील सर्वात चांगला स्पेल. कारण आपण पाहिलं मागच्या षटकामध्ये सुधीर जो कोल्हापूरचा गोलंदाज त्याने फक्त 3 धावा दिल्या होत्या आणि एक गडी बाद केला होता. आणि आज मात्र आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय चांगला स्पेल हाताळतोय तो म्हणजे निरंजन हा गोलंदाज. कैलास पोर्जीने देखील खूप चांगलं षटक फेकलं होतं. रघु परदेशीने चांगलं षटक हाताळलं होतं. इकॉनॉमिकल गोलंदाजी खऱ्या तर तुम्ही पाहता तुमची गुणवत्ता सिद्ध करते आणि तेच केलं होतं मैदानामध्ये आता या षटकामध्ये निरंजन. त्यानंतर मात्र इथे पाचारण केलं संघ नायकानं. नेक्स्ट बॉलर मी पुन्हा एकदा विनंती करेन पालघर 40+ संघाचा एखादा राखीव प्रतिनिधी आपण या आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये खेळाडूची नावं मात्र आमच्यापर्यंत पोहोचवायची आहेत. खरं तर रायगडमध्ये देखील 40+ संघटनेची एक मानाची स्पर्धा चालू आहे. रायगड प्रीमियर लीग 40+. अरविंद हा गोलंदाज यावेळेस सेकंड ओव्हर फेकेल. पालघर 40+ टीम कडून भरपूर दूरवरून प्रवास करून आलेले सर्व खेळाडू. पालघर विभाग आपण पाहिला भिवंडीच्या अगदी पुढे टोकाला असणार हे पालघर क्षेत्र. ओव्हर द विकेट लोअर फुल टॉस बॉल फक्त दिशा दिली आहे. लॉंग ऑफच्या वरतून बॉलला फेकून दिलं. रमाकांतच्या बॅटमध्ये होतोय हा षटकार. या फटक्यांची खरं तर गरज आहे यावेळेस उरण पनवेल रायगड 40+ टीमला आणि ती क्षमता देखील आहे या दोन्ही खेळाडूंकडे. आणि पहिल्या षटकामध्ये 2 धावा त्यानंतर आल्या 6 धावा अशा एकूण आपण धावफलक धावा आहेत त्या म्हणजे 8. अजून येणारे 23 चेंडू असतील आणि 87 धावांची गरज आहे. बॅकफुटला गेले त्यानंतर कव्हरच्या दिशेने खूप चांगला स्ट्रोक होता. एक्स्ट्रा कव्हरला बीट करून बॉलचा डीप मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी लॉंग ऑफचा पोहोचतोय आणि चेंडू उचलतो फेकतोय. दरम्यान अजून 2 धावा मिळतील त्या म्हणजे बॅटिंग करणाऱ्या उरण पनवेल रायगड 40+ टीमला. एकूण धावा धावफलकावरती आहेत 10. अजून येणारे 22 चेंडू आणि 85 धावांची गरज. 22 बॉल आणि 85 धावा. आस्किंग रन रेट हा भरपूर वाढलाय. याचं कारण आहे पहिलं षटक इकॉनॉमिकल फेकलं होतं निरंजन. त्यानंतर मात्र रमाकांत नावाचा खेळाडू मैदानामध्ये आलाय. टीट फॉर टॅट जशाच प्रत्युत्तर देण्यासाठी आपण पाहतोय या ठिकाणी त्याच्या बॅटमध्ये येतोय हा दर्जेदार षटकार. 21 बॉल आणि आता 69 धावा 79 धावा माफी याचं 21 चेंडू आणि 79 धावांचं समीकरण मैदानामध्ये आलंय. या षटकातील 3 चेंडू आपण पाहिले. या 3 चेंडू मध्ये 14 धावा आल्या. मी मगाशी देखील म्हटलं एखादा षटकामध्ये तुम्हाला 25 ते 30 धावांचं आलं मोठं तर तुम्ही नक्कीच या धावांकडे वाटचाल करू शकता आणि तो प्रयत्न मात्र या षटकामध्ये रमाकांत नावाचा खेळाडू करतोय. उरण पनवेल रायगड 40+ संघ ज्याच्या वाटेला आता संघर्ष आलाय आणि या संघर्षातून मिळालेला यश आनंद त्याचा आनंद एक वेगळा असतो. यावेळेस ब्लॉक हॉल मध्ये टाकला बॉल खूप चांगला कमबॅक चांगलं प्रत्युत्तर देत असताना गोलंदाज तुम्ही पाहताय अरविंद. 3 चेंडू नंतर मात्र एक चांगला चेंडू फेकला क्रिकेटचं ब्रह्मास्त्र आणि इथे सिंगल आली. या सिंगलने मात्र संघ पुढे झाला. धावसंख्या आहे धावफलकावरती ती म्हणजे बिनबाद 17 धावा. 78 धावांची गरज. येणारे काही बॉल बॅक टू द बॉलर खेळले होते आणि सरळ बॉल चालला. सरळ तुम्ही आता लॉंगॉनच्या दिशेने खूप वेगानं फटका खूप चांगला होता या ठिकाणी. तुम्ही पाहता या 4 धावा मिळतील उरण पनवेल रायगड टीमला. या 4 धाव्याने मात्र संघाची धावसंख्या धावफलकावरती बिनबाद 21. दुसरं षटक मार्गस्थ असताना चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहिली पहिल्या षटकामध्ये. त्यानंतर मात्र या षटकामध्ये अरविंदचा खूप चांगला समाचार घेतला दोन्ही खेळाडूंनी. बाळा धानवे हा खेळाडू अजून एक चांगला स्ट्रोक पॅरल स्ट्रोक येतो आणि बॉल सरळ चाललाय. 1 बाउन्स ओव्हर द रोप व सीमारेषा पार हा चौकार. वेगवान फटका होता आपण तुम्ही पाहिला असेल आणि या 4 धाव्याने मात्र संघ जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 25 या धावसंख्येवरती. त्यामुळे येणारे 18 चेंडू आणि आता 70 धावांची गरज. क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नाहीये. तुम्हाला तुमच्या वरती कॉन्फिडन्स तुमचा स्वतः लेवल वाढवावा लागेल आणि त्या पद्धतीने तुम्हाला खेळ करावा लागेल. 18 बॉल आणि 70 धावा. आस्किंग रन रेट जर तुम्ही पाहिला 23.33 च्या सरासरीने मात्र या ठिकाणी धावांचा पाठलाग करता 3 षटकामध्ये. आणि तुम्ही पाहिला मागच्या 2 सामन्यामध्ये जो खऱ्या अर्थानं वाघबीळ संघाचा गोलंदाज नंदू त्याने 34 धावा खर्च केल्या एका षटकामध्ये आणि आपण पाहिला मागे देखील सूर्यकांत एका षटकामध्ये 32 धावा केल्यात. त्यामुळे क्रिया मैदानात अशक्य असं काही नाहीये. तुम्हाला संघर्ष हा करावा लागेल. तिसरं षटक घेऊन होतोय पुन्हा एकदा निरंजन ज्यानं पहिलं षटक हाताळलं होतं 2 धावांचं. आता इथून निरंजन वरती देखील तुम्हाला एक चांगली रणनीती आखावी लागेल. तो लेफ्टी बॉलर आहे. तो चेंडू थोड्याशा बाहेरच्या दिशेने वळवतोय आणि त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला आता धावा देखील करायच्या आहेत. कारण आता जर तुम्ही संयम बाळगला तर तो संयम तुमच्या अंगलट येईल. कारण
आस्किंग रन रेट वाढेल आणि मग अखेरच्या क्षणाला तुम्हाला पराभवाला देखील सामोरं जावं लागेल. त्यामुळे इथून प्रत्येक बॉलमध्ये तुम्हाला आक्रमण करावं लागेल. समोरच्या प्रतिस्पर्धी संघाला तुम्हाला जर पराभूत करायचं असेल तर तुम्हाला इथे संघर्ष आटला तुमच्या वाटेला. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले, कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, एक धाव पूर्ण केले, दुसरा धाव प्रयत्न केला जाईल का आणि तदनंतर मात्र या 2 धावा देखील मिळाल्या उरण पनवेल रायगड 40+ टीमला. आणि हे कॅल्क्युलेशन जर तुम्ही पाहिलं तर येणारे बॉल असतील 17 आणि 68 धावांची गरज. 17 चेंडू आणि 68 धावा मोठा आव्हान आहे. 55 धावांचा पाठलाग करायचा. जर का पहिल्या षटकामध्ये 10 ते 15 धावा आल्या असत्या तर मॅच मध्ये खऱ्यातनं पुनरागमन करता आलं असतं या उरण पनवेल रायगड 40+ टीमला. परंतु अजूनही वेळ गेलेला नाहीये. तुम्ही वेळेचा सदुपयोग केला आणि जर तुम्ही चांगल्या पद्धतीने शॉट सिलेक्शन केलं तर नक्की तुम्ही या धावांकडे देखील वाटचाल करू शकता. 17 बॉल आणि आता 68 धावांची गरज. बॉलला उडवलाय आणि शतरक्षक त्या ठिकाणी नाही आहेत. नो मॅन्स लँड मध्ये बॉल ट्रॅव्हल करतोय. एक धाव तर मिळाली आणि बाळा धानबे मात्र स्वतःवरती विश्वास दाखवतोय. त्याने स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे. येणारे बॉल असेल 16 आणि धावा करायच्या 67. 16 चेंडू आणि 67 धावा. या 4 चेंडूवरती किमान 12 ते 15 धावा यायला हव्यात. कारण भलं मोठं टार्गेट आहे आणि या 4 चेंडूमध्ये तुम्हाला 2 मोठे फटके हे खेळावेच लागतील. येणारे 16 चेंडू आणि आता 67 धावा. बाळा धानबे जो कर्जतचा एक नामवंत अनुभवी खेळाडू आहे तो स्ट्रायकिंग एंडमध्ये आलाय आणि दुसऱ्या बाजूला मात्र पहिल्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी केली आहे तो निरंजन. यावेळेस देखील ब्लाइंड स्ट्रोक खेळले. तुम्ही पाहताय बॅटचा फ्लो लवकर क्लोज केला आणि तदनंतर मात्र डीप मधला शतरक्षक त्या ठिकाणी थोडासा फंबल झाला. ओव्हर थ्रो देखील होतोय. शॉर्ट थर्डमॅनला त्या ठिकाणी शतरक्षक येतील आणि तदनंतर मात्र 3 धावा. जिथे विकेट होता तिथे 3 धावा आल्या आणि या 3 धावेमुळे मात्र कॅल्क्युलेशन पुन्हा एकदा बदललंय. येणारे 15 चेंडू आणि आता धावा करायच्या 64. 15 बॉल आणि 64 धावा. क्रिकेटमध्ये अशक्य प्राय असं काही नाही, अशक्य काही नाही. तुम्हाला इथे ते शक्य करावं लागेल. इम्पॉसिबलला पॉसिबल करावं लागेल. इम्पॉसिबलला 2 शब्दामध्ये तुम्ही जर डिवाइड केलं तर आय एम पॉसिबल, मी हे करू शकतो, हे मात्र करून दाखवावं लागेल या फलंदाजांना. पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट बॉल चाललाय लॉंगर मध्ये. सिंगल डबलने मात्र कशाही प्रकारचा प्रेशर पालघर 40+ टीम मध्ये निर्माण होणार नाहीये. त्यामुळे तुम्हाला इथून प्रत्येक बॉलवरती आक्रमण हे करावंच लागेल. 14 चेंडू आणि 63 धावांची गरज. 2 बॉल भरपूर निर्णायक असतील. या 2 बॉलवरती एखाद दुसरा मोठा फटका येणं उरण पनवेल रायगड टीम साठी खूप महत्वाचं आहे. आणि इथे तुम्ही पाहता थोडेसे शपल झाले ते फलंदाज आणि लेग स्टिकच्या कदाचित वरतून गेलेला हा बॉल पंचांनी मात्र या बॉलला निर्धाव घोषित केलाय आणि प्रेशर मात्र आता वाढत चाललंय उरण पनवेल रायगड 40+ टीम वरती. 13 बॉल आणि आता 63 धावा. 13 चेंडू आणि 63 धावांची गरज असताना अजून एक वेगवान बॉल लोअर फुलटॉस बॉल होता. फुटवर्कचा अभाव इथे आपण पाहिला आणि त्यानंतर मात्र 22ची सिंगल देखील मिळाली आणि या सिंगलने मात्र आता थोडंसं प्रेशर हे वाढलंय उरण पनवेल रायगड 40+ टीम वरती. येणारे बॉल असेल 12 आणि 62 धावांची गरज. प्रतिषटक आस्किंग रन रेट तुम्ही पाहिला तर 31.00. 12 बॉल आणि 62 धावा म्हणजे 12 चेंडूपैकी तुम्हाला 10 षटकार घ्यावा लागतील. तेव्हा तुम्ही हा सामना जिंकू शकता. आणि जोपर्यंत शेवटचा बॉल या खेळपट्टीत पडत नाहीये तोपर्यंत कोणता संघ विजयी असेल हे देखील आम्ही घोषित करू शकत नाहीये. त्यामुळे इथे तुम्ही पाहताय अशक्य गोष्टीला तुम्हाला शक्य करायचं आहे. स्वतःचा कॉन्फिडन्स लेवल, तो स्वतःची गुणवत्ता, स्वतःचा स्टँडर्ड तुम्हाला जर का दाखवायचा असेल तर मात्र या मॅच मध्ये तुम्हाला आक्रमण करणं खूप गरजेचं आहे. उरण पनवेल रायगड संघाचा एकही गडी बाद झालेला नाहीये, परंतु ज्या पद्धतीने गोलंदाजी केली आहे, निरंजन 2 षटकं फेकली, अफलातून स्पेल टाकला त्यांनी आणि पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग केली होती आरिफनं. त्याच्या जोरावरती मात्र या सामन्यामध्ये मात्र तुम्ही पाहताय पूर्णपणे पारडं जड झालंय. ते म्हणजे पालघर 40+ टीमचं 4थं षटक बॉलिंग मार्कवरती गोलंदाज तयार होतोय. मॉलस नेम यावेळी स्टँड अँड डिलिव्हर. खूप चांगला स्ट्रोक लॉंग ऑफच्या वरतून बॉलला फेकून दिलाय 6 धाब्यासाठी. बाळा धानवेचा हा क्लास षटकार. जिग्नेश हा गोलंदाज आहे. तुम्ही पाहताय विसेप मध्ये बॅटिंग केली आहे आणि या विसेप मध्ये येणारा हा षटकार. 11 चेंडू आणि आता 56 धावांची गरज. तुम्हाला अजून 9 षटकार खेळायचे आहेत. जिग्नेश हा गोलंदाज आहे आणि त्याच्या पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलं बाला धानवे या फलंदाजाने. 11 बॉल आणि आता 56 धावांची गरज. 11 चेंडू आणि 56 धावा. खूप मोठं टार्गेट. बॅटचा फेस लवकर क्लोज केला. त्यानंतर माधवी बघताय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये शतरक्षक त्या ठिकाणी आहे. सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करायचं होतं आणि सहज 2 धावा पूर्ण केल्या. या 2 धाव्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा प्रेशर हा क्रिएट होणार नाहीये. तो म्हणजे
खऱ्या तर तुम्ही पाहताय फिल्डिंग करणाऱ्या पालघर 40+ टीम वरती, कारण या मॅच मध्ये तुम्हाला आता विजयासाठी धावा करायच्या 10 चेंडूमध्ये 54, 10 बॉल 54 धावा, 9 into 6 म्हणजे 9 षटकार. अजून एक चांगला बॉल आणि सामन्यामध्ये पूर्णपणे शिरकाव करतोय पालघर 40+ हा संघ. अभय रिची कल्याण 40+ संघ आपण संघनायक उपस्थित राहायचा नेक्स्ट मॅच साठी. शेवटचे 9 बॉल आणि 53 धाबा, एका दुसरा चमत्कारच या मॅच मध्ये उरण पनवेल रायगड 40+ टीमला कमबॅक करून देईल. प्रमुख 2 फलंदाज इथे पार्टनरशिप भरपूर मोठी झाली आहे, परंतु ती पार्टनरशिप महत्वाची नाहीये. ज्या पद्धतीने गरज नसताना जो अवकाळी पाऊस पडला, त्यामुळे भरपूर या ठिकाणी आम्हाला देखील आयोजकांना त्या गोष्टीचा त्रास सहन करावा लागला. तसंच काही मैदानामध्ये चाललंय. पार्टनरशिप मोठी आहे, परंतु स्ट्राईक रेट त्यांचा भरपूर कमी आहे. या मॅच मध्ये आता तुम्ही पाहताय पूर्णपणे शिरकाव केलाय तो म्हणजे पालघर 40+ टीमनं. सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करताय दोन्ही खेळाडू रमाकांत आणि बाळा धानबे. येणारे 8 बॉल 7 चेंडू आणि आता 51 धावांची गरज. 7 बॉल आणि 51 धावा. आदर्श ट्रॉफी, किंजल ट्रॉफी, आदर्श चषक 2021 हे शानदार पर्व. इथे देखील फटका चांगला आहे, उशिरा का होईना रमाकांतच्या बॅटमधून होतो हा षटकार. कदाचित हा पराभवाचा अंतर कमी करणारा षटकार असेल, कारण शेवटच्या 6 बॉल मध्ये आता धावा करायच्या 45. चला स्पीडअप करा पालघर 40+ संघ. 6 चेंडू आणि आता 45 धावांची गरज. 18 चेंडू मध्ये आपण पाहिला खऱ्या तर 62 धावांची इनिंग साकारली. आणि खरं तर किंजल ट्रॉफी आदर्श चषकाचं एक विशेष वैशिष्ट्य देखील राहिलं. वेगवेगळे विक्रम करण मडवी या खेळाडूनं आपण पहिला पिल्लेच्या मैदानात याच स्पर्धेमध्ये खरं तर एका षटकामध्ये 39 धावा केल्या. याच मैदानावरती दीपू माळीनं देखील बहारदार खेळ केलाय. त्यामुळे तुम्हाला देखील इथे मात्र तुम्हाला प्रयत्न करावा लागेल. नशिबाची साथ लाभणं देखील तेवढंच गरजेचं आहे. लास्ट ओव्हर खोलात टाकलेला बॉल आणि ब्रेक थ्रू मिळवून देतोय पालघर संघाला हा गोलंदाज. विकेटची गरज होती आणि तो विकेट मात्र शेवटच्या षटकामध्ये मिळतोय. नवीन खेळाडू देखील मैदानात चाललाय मनोज खरं तर आमच्या संपूर्ण उरण पूर्व विभागातील आणि साई गावातील खेळाडू तुम्हाला या टीम मध्ये पाहायला मिळतील. साई गावातील एक उत्कृष्ट अनुभवी खेळाडू समीर मोकल यांचा आम्ही देखील आवर्जून उल्लेख करू. एक काल ज्यांनी खऱ्या अर्थानं साई गावासाठी खूप मोठं योगदान दिलं. आज सध्या ते 40+ फॉर्मॅटमध्ये खेळत आहेत. येत्या 24, 25, 26 ला साई गावाची देखील एक मोठी स्पर्धा, मानाची प्रीमियर लीगची स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल, जी आताच पोस्टपोन झाली पावसामुळे. आणि त्या गावातील आमचे खेळाडू तुम्हाला या टीम मध्ये पाहायला मिळतील. 5 बॉल आणि आता 45 हे समीकरण आलंय. फक्त आणि फक्त आता या मॅचची औपचारिकता शिल्लक राहिली आहे, कारण तुम्ही पाहताय पूर्णपणे वरचढ करतोय पालघर 40+ संघ. उशिरा का होईना मैदानामध्ये दाखल झाले मनोज खरत आणि त्यांनी मात्र बॉलला पाठवून दिलं सरळ लॉंगॉनच्या वरतून सीमा पार हा षटकार. 6 धावा आल्या. 4:39 हे समीकरण मैदानामध्ये आलंय. बाळा धानबे ज्यानं 11 चेंडू फेस केले आणि 22 धावांचं योगदान आपल्या टीमला दिलं. जेव्हा तुम्हाला मोठा टार्गेट अचीव करायचा असतो तेव्हा तुमचा स्ट्राईक रेट हा वाढवावा लागतो आणि ते मात्र पाहायला मिळालं नाहीये. त्यामुळे हा संघ पराभवाच्या छायेत चाललाय. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले. एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल चाललाय. फक्त सिंगल आली आहे. रमाकांत स्ट्रायकिंग एंडकडे थांबतोय. या मॅचची फक्त औपचारिकता शिल्लक राहिली आहे. अभय रिची कल्याण 40+ संघ या दोन्ही टीमच्या या संघनायकाला मी इथे इन्व्हाइट करीन. त्यानंतर विजेता संघाचा संघनायक असेल. या इनिंग नंतर आपण लगेच टॉस करणार आहोत. इथे देखील चांगला फटका लॉंग ऑफच्या दिशेने बॉल चाललाय. फक्त आणि फक्त मॅचची औपचारिकता शिल्लक राहिली आहे. खूप चांगल्या पद्धतीचं हे ग्राउंड आहे. आउटफील्ड सुंदर आहे. मैदानाची विकेट चांगली आहे आणि या वर्षी मात्र या स्पर्धेसाठी त्यांना प्रचंड मेहनत करावी लागली. 1 मॅन शो खरे आता तुम्ही पाहताय. आमचे तेजस्वी म्हात्रे त्यांचे संपूर्ण सहकारी यांचंही आम्ही कौतुक करू. त्यांनी घेतलेली प्रचंड मेहनत तुम्हाला पाहायला मिळते. आज 40+ स्पर्धा असताना देखील अनेक प्रेक्षक लाईव्ह ही स्पर्धा या ठिकाणी पाहतात. मैदानात उपस्थित राहून आणि घर बसता देखील 24 या लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्या सोबत जोडले त्यांचे आम्ही सहर्ष स्वागत करतोय. तर समीर मोकल मैदानामध्ये चाललाय. नवीन फलंदाज साई
गावाचा एक लिजन क्रिकेटर होता, एक काळ ज्यानं खऱ्या त्यानं गाजवलं. बरेच साई गावामध्ये संघ आपण पाहिले, त्या संघातील एक प्रतिभावंत एक शैलीदार खेळाडू म्हणून ज्याची ओळख होती. आजही चांगला फिटनेस तो देखील मैदानामध्ये दाखल झालाय. उर्वरित चेंडूचा खेळ बाकी आहे आणि या मॅच मध्ये मात्र मजबूत पकड मिळवली ती म्हणजे पालघर 40+ टीमनं. पहिल्या इनिंग मध्ये आरिफ न केली चांगली फलंदाजी, त्यानंतर निरंजनने फेकले 2 षटकं. इथे देखील फुलर लेनचा बॉल आणि सरळ चला लॉंग ऑफच्या रिझन मध्ये सत्र संपलं आणि या सामन्यामध्ये मात्र पराभवाला सामोरं जावं लागलं उरण पनवेल रायगड 40+ टीमला. तर वेल प्लेड पालघर 40+ टीम, तुम्हाला शुभेच्छा पुढच्या मॅच साठी. आणि उरण पनवेल रायगड संघ आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल आपलं खऱ्या तर या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार तेजस्वी म्हात्रे यांच्या वतीनं तुमचा आम्ही सहर्ष आभार व्यक्त करतोय आणि तुम्हाला पुढच्या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतोय. तर मॅन ऑफ द मॅच ज्याने खऱ्या अर्थानं 18 चेंडूमध्ये 62 धावा केल्या, ज्यामध्ये 7 षटकार आणि 5 चौकारांचा समावेश होता, असा अफलातून खेळ करणारा या मैदानावरती या पालघर संघाचा खेळाडू ठरलाय आरिफ, मॅन ऑफ द मॅच चा मानकरी. जरा पालघर 40+ संघ आपण या टॉस साठी आणि अभय रिची कल्याण दोन्ही टीमला आम्ही शुभेच्छा देतोय नेक्स्ट मॅच साठी. अभय आणि रिची यांच्या पवित्र स्मृतीस आपण अभिवादन करूया. खरं तर रिची म्हटलं की देसाई